हो, एकटाच राहतो इथे. आपलं जीवन पण ना आपली परीक्षा घेतं. अगदी उघड्या दरवाजाकडे मोठ्या आशेने पाहत राहणं की मायेचं कोणतरी येईल, आपल्याला आधार देईल. या हरलेल्या थकलेल्या माणसाला काहीतरी आधार मिळेल असं वाटतं, पण कंपनी बंद झाली, नोकरी गेली आणि त्याच्यानंतर सगळंच सगळंच असं. कितीही जिद्द असली, अगदी तरुण मुलांच्या बरोबरीने त्यांच्यापेक्षा हिमतीने काम करण्याची, उत्स्फूर्तपणे काम करण्याची तयारी असेल, तरी सुद्धा वयापरत्वे काम मिळत नाही. ही एक मोठी शोकांतिका होऊन बसलेली आहे. सगळं छान चाललं होतं, सगळं छान चाललं होतं, पण नियतीचा खेळच असा, नशिबाचा खेळच असा की उदास झालेल्या मनाला खिडकीच्या बाहेर चालणारा तो घोंगावणारा वारा, त्या पावसाच्या सरी, उन्हाळ्याच्या उष्ण वाफा किंवा हिवाळ्याची गुलाबी थंडी अजिबात जाणवत नाही. ही दुनिया सुद्धा इतकी मतलबी आहे ना. जर तुमच्याकडे काही असेल ना तर सर्व तुमच्या बरोबर असतात, पण तुमच्याकडे काही नसेल ना तर तुम्हाला कोणीही विचारत नाही. आमच्या तरुणपणी मुलं लहान होती, त्यांच्याबरोबर खेळणं, बागडणं, त्यांना हवं नको ते बघणं अगदी स्वर्ग सुखमय होतं. पण आता मुलं मोठी झाली, त्यांच्या त्यांच्या संसारात रमली, सौभाग्यवती नातरणात रमली. आता मी असा इथे एकटा. मला वाटतं माझ्यासाठी त्यांच्याकडे काहीही वेळ नाहीये. अरे काय घेऊन बसले मी, काय सराट सांगतो या. काय घेणार, चहा कॉफी? अहो घ्या, मी कॉफी छान करतो. जेवून जायचं, मी जेवण सुद्धा छान करतो. काय अरे चलता है, जिंदगी है, जीना तो पडेगा. हा भगवान श्रीकृष्णाने सुद्धा सांगितलंय, कर्मण्येवाधिकारस्य मा फलेषु कदांचन. कर्म करत जा, फळाची अपेक्षा करायची नाही. पण मी यातून हे मात्र शिकलो की जर मनपूर्वक, मनापासून जर कर्म केलं तर मिळणारं फळ हे अपेक्षेपेक्षा मोठं असतं.